जयदीप भगत आपल्या बरोबर आहेत पुण्याहून। जयदीप, आणखी कोणकोणत्या गणपती बाप्पांच्या मिरवणुका ज्यांनी आता प्रस्थान केलेलं आहे पुण्यामध्ये? जयदीप। अश्विन, सकाळी 10:30 वाजता पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। मी सध्या आहे पुण्याच्या बेलबाग चौकामध्ये आणि बेलबाग चौकातूनच अवघ्या काही वेळापूर्वी जो 5वा मानवचा गणपती आहे तो लक्ष्मी मिरवणुकीकडून मार्गस्थ झालेला आहे। 5 तास झालेले आहेत या मिरवणुकीला सुरुवात होऊन। पुणेकरांचा उत्साह जसजसा दिवस चढू लागलेला आहे तसतसा वाढत चाललेला आहे। खरं तर मोठी गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या भक्तिमय वातावरणात बाप्पाला जो आहे तो निरोप दिला जातोय। ढोल ताशा वादन पथक असेल, पारंपरिक खेळ असेल, लाठी काठी खेळ असेल, अशा पद्धतीचे कला जे आहेत ते कलाकार सादर करताना पाहायला मिळत आहेत। तसेच पुणेकर मोठ्या संख्येने जे आहेत ती मिरवणूक बघण्यासाठी आलेले आहेत। प्रशासनाचा काटेकोर प्रयत्न आहे की लवकरात लवकर ही विसर्जन मिरवणूक संपावी, कारण आपण गेल्या काही वर्षापासून बघतोय की पुण्याची जी मिरवणूक आहे ती काही म्हणजे दुसऱ्या दिवशी देखील अनेक जे आहे ते मंडळ विसर्जन करत असतात। त्याच्यामुळे पुणेकरांचा जो उत्साह आहे तो मात्र शिगेला पोहोचलेला आहे। मोठ्या संख्येने जे आहे ते पुणेकर या ठिकाणी आपल्याला बाहेर पडलेले पाहायला मिळत आहेत। आता बरोबर सकाळी 10:30 वाजता मिरवणूक जी आहे ती सुरू झाल्यानंतर 5 तासानंतर जो आहे तो 3:30 वाजून 20 मिनिटांनी जो आहे मानाचा 5वा गणपती लक्ष्मी मिरवणुकीतून मार्गस्थ झालेला आहे आणि लवकरात लवकर ही मिरवणूक संपवण्याचं किंवा विसर्जन करण्याचं जे आहे ते आव्हान प्रशासनापुढे आहे। जयदीप, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।